पंचकर्मामधील बस्ती या कर्माला आयुर्वेदामध्ये इतकं महत्व आहे की त्यांनी बस्ती या चिकित्सेला ज्या आयुर्वेदामध्ये ज्या सगळ्या चिकित्सा सांगितल्या त्याच्यामधली अर्धी चिकित्सा म्हणून सांगितलं। थोडक्यात बस्ती चिकित्सेची A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार। बस्ती ही चिकित्सा केवळ आतड्यांच्या शुद्धीची नसून ती संपूर्ण शरीर शुद्धी करणारं पंचकर्म आहे। असं हे बस्ती कर्म नक्की कधी करावं, मग असा बस्ती कोणी घ्यावा, अशा या गुणकारी बस्तीचे किती प्रकार आहेत, मग या बस्ती या कर्माचं पूर्वकर्म कुठले आहे, बस्ती चिकित्सेतील प्रमुख कर्म म्हणजे एनिमा देणं म्हणजे काय आहे, बस्ती हा प्रामुख्याने कुठल्या आजारांवर दिला जातो। तुमच्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा असा कोणता अवयव आहे की जो स्वस्थ असेल तर तुम्हीही व्याधी विरहित असता, आणि जर तो बिघडला तर तुमचे सर्व शरीर अवयव हे हळूहळू रोगग्रस्त व्हायला लागतात। तो अवयव म्हणजे तुमचं आतडं, तुमचं इंटेस्टाईन किंवा तुमचं पोट। तुमचं इंटेस्टाईन हे तुम्ही घेतलेला आहार पचवतं आणि नंतर त्या आहारसातूनच शरीरातील इतर अवयवांचं पोषण होत असतं। त्यामुळं तुमचं पोट जे आहे किंवा तुमची इंटेस्टाईन जी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे, आणि म्हणूनच ज्या अवयवाला एवढं महत्त्व आहे त्या अवयवाच्या शुद्धीसाठी किंवा त्याच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी म्हणून आयुर्वेदामध्ये प्रामुख्याने वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यामध्ये बस्ती हे पंचकर्म करायला सांगितलेलं। आणि पंचकर्मामधील बस्ती या कर्माला आयुर्वेदामध्ये इतकं महत्व आहे की त्यांनी बस्ती या चिकित्सेला ज्या आयुर्वेदामध्ये ज्या सगळ्या चिकित्सा सांगितल्या त्याच्यामधली अर्धी चिकित्सा म्हणून सांगितलेलं, इतकं महत्व त्याला दिलेलं आहे। आणि म्हणूनच मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही जी अतिशय प्रभावी अशी बस्ती चिकित्सा आहे ती कधी करावी, कशी करावी, त्याचे निरनिराळे फायदे काय आहेत, थोडक्यात बस्ती चिकित्सेची A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, आणि तुम्ही जर अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण। आज तुम्हाला वर्षा ऋतूत शरीर शुद्धीसाठी केला जाणाऱ्या बस्ती या पंचकर्माबद्दल माहिती देऊ इच्छिते। बऱ्याच वेळा जेव्हा पेशंटला आम्ही सांगतो की बस्ती किंवा एनिमा हा आतड्यामध्ये दिला जातो आणि त्याने तुमची आतडी साफ होतात, तेव्हा पेशंट सांगतात की पण माझं पोट तर रोजच्या रोज व्यवस्थित साफ होतं, मग याची काय आवश्यकता आहे। पण आपल्या धकाधकीच्या आपलं जे जीवनशैली आहे त्याच्यामध्ये जे जंक फूड आपण खातो किंवा अतिशय उशिरा जो आहार घेतो किंवा आधीच न पचलेलं असतानाच आपण पुन्हा जेवतो, अशा वेळी न पचलेले हानिकारक घटक जे असतात ते फक्त आतड्यामध्येच नाही तर ब्लड सर्क्युलेशनद्वारे ते शरीरातील इतर अवयवांमध्ये जसं की लिव्हर आहे, हार्ट आहे, किडनी आहे यांसारख्या अवयवांमध्येही हळूहळू साठायला सुरुवात होते। आणि बस्ती ही चिकित्सा केवळ आतड्यांच्या शुद्धीची नसून ती संपूर्ण शरीर शुद्धी करणारं पंचकर्म आहे। त्यामुळं यामध्ये केलेल्या मसाज आणि स्टीम या पूर्व कर्मांमुळं तसंच बस्ती या प्रधान कर्मामुळं फक्त आतड्यातलं नाही तर शरीरातील म्हणजे अगदी नखशिखांत जिथे जिथे शरीरात हे टॉक्सिक पदार्थ अडकलेले आहेत, साठून राहिलेले आहेत, तिथून ते खेचून पोटात आणले जातात आणि नंतर ते एनिमा वाटे शरीराच्या बाहेर काढून टाकले जातात। त्यामुळे फक्त आतडच स्वच्छ होतं, साफ होतं असं नव्हे तर संपूर्ण अवयवांची येथे शुद्धी होत असते। त्यामुळेच पोट साफ होणं आणि बस्तीद्वारे पोट साफ होणं यामध्ये बराच फरक असतो। आम्ही शिकत असताना आमचे सर नेहमी सांगायचे की तुम्ही घर दररोज साफ करता, दररोज झाडू फरशी करता, पण दिवाळीच्या वेळेस जर घर आवरायला घेतलं तुम्ही तर जशी भरपूर घाण पुन्हा निघते तसंच रोज पोट साफ होत असलं तरी पंचकर्माने मात्र शरीरातील
कानाकोपऱ्यातली घाण निघून जाते आणि त्यात बस्ती ही प्रामुख्याने वातावर केली जाणारी ट्रीटमेंट आहे आणि आयुर्वेदामध्ये वातामुळेच सगळ्यात जास्त व्याधी उद्भवतात असं सांगितलेलं आहे. त्यामुळेच बस्ती ही अर्धी चिकित्सा आहे असं म्हणतात. असं हे बस्ती कर्म नक्की कधी करावं तर प्रामुख्याने बस्तीसाठी वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा हा सगळ्यात उत्तम असं संहिताकारांनी सांगून ठेवलेलं आहे. कारण या वेळामध्ये शरीरात निसर्गतःच वाताचा प्रकोप झालेला असतो, त्याच्यामुळं तो वात शरीराबाहेर काढून टाकणं हे त्या मानाने सोपं असतं. पण ज्यांना कुणाला संधिवात आहे किंवा आमवात आहे, पॅरालिसिस सारखे विकार आहेत, त्यांना पावसाळ्यातच बस्ती घ्यायला हवा असं बंधन नाही. ते इतरही वेळामध्ये बस्ती घेऊ शकतात. मग असा बस्ती कोणी घ्यावा तर बस्तीला वयाचं बंधन नाही. आपण अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत कुठल्याही वयातील लोकांना बस्ती हा देऊ शकतो. यासाठी तुम्हाला कुठला विकार झालेलाच असला पाहिजे असंही नाही, तर केवळ शरीर शुद्धीसाठी निरोगी व्यक्तीनंही बस्ती कर्म करून घ्यायला हरकत नाही. तुम्ही जाड आहात की बारीक आहात, स्त्री आहात की पुरुष आहात याच्यावर बस्ती ठरत नाही, तर बस्ती हे सगळेजण घेऊ शकतात. फक्त मासिक पाळी सुरू असताना स्त्रियांना बस्ती घेता येत नाही. अशा या गुणकारी बस्तीचे किती प्रकार आहेत तर हे समजून घेण्यापूर्वी आपण बघूयात की योग प्रक्रियेमध्ये बस्ती किंवा एनिमा सांगतात तो फक्त गरम पाण्याचा असतो, पण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं बस्ती ह्या योग क्रियेतील बस्तीपेक्षा थोडासा वेगळा आहे. यामध्ये बस्तीसाठी वापरले जाणाऱ्या औषधी द्रव्य, काढे, तेल यानुसार वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. तसंच बस्ती किती दिवस तुम्ही घेतलाय त्यानुसारही याचे प्रकार ठरलेले असतात. म्हणजे स्नेहयुक्त पदार्थ जसं की तेल, दूध, तूप हे वापरून घेतल्या गेलेल्या बस्तीला अनुवासन बस्ती असं म्हणतात, तर काढा वापरून घेतला गेलेल्या बस्तीला निरूह बस्ती असं म्हणतात. किंवा सलग 8 दिवस फक्त तेलाचा बस्ती दिला जातो त्यावेळेला त्याला मात्रा बस्ती म्हणतात. तसंच अल्टरनेट डे तेल काढा असा जेव्हा बस्ती घेतला जातो तेव्हा त्याला योग बस्ती असं म्हणतात. अशा पद्धतीने आयुर्वेदामध्ये बस्तीचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. मग या बस्ती या कर्माचं पूर्वकर्म कुठलं आहे? आयुर्वेदानुसार जेव्हा बस्ती घेतला जातो तेव्हा त्याचं पूर्वकर्म म्हणून संपूर्ण शरीराला तेलाने मालिश केली जाते, म्हणजे स्नेहन केलं जातं. आणि नंतर स्वेदन म्हणजेच वाफ घेणं किंवा स्टीम घेणं हे अनिवार्य असतं. ही कुठलीही स्पा टाईप ट्रीटमेंट नसून तुमच्या संपूर्ण शरीरातून जे विषद्रव्य पोटात आणली जातात त्या प्रक्रियेसाठी हे स्नेहन आणि स्वेदन हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त पोटाला किंवा कमरेला तेल लावावं किंवा मसाज करावा आणि तिथंच फक्त स्टीम घ्यावी असं आयुर्वेदानुसार संमत नाही. बस्ती चिकित्सेतील प्रमुख कर्म म्हणजे एनिमा देणं म्हणजे काय आहे तर आपण जनरली औषध ही मुखावाटे घेतो, परंतु बस्ती किंवा एनिमा हा गुदद्वारा वाटे दिला जातो. गुदद्वारा वाटे यामध्ये औषधी तेल, तूप, काढे हे आतमध्ये शरीरात सोडले जातात, कारण वाताचं प्रमुख स्थान हे पक्वाशय आहे आणि बस्ती ही वातावरची प्रमुख चिकित्सा असल्यामुळे बस्ती ही एनल कॅनलद्वारे किंवा एनसद्वारे दिली जाते. बस्ती हा प्रामुख्याने कुठल्या आजारांवर दिला जातो तर याच्यामध्ये वातव्याधींना दिला जातो हे तर आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये संधिवात आहे, आमवात आहे, स्पॉन्डिलोसिस आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, डिस्क प्रोलॅप्स आहे, पॅरालिसिस म्हणजे लकवा आहे, तसंच पोटात गॅसेस होत असणं किंवा वातरक्त, युरिक ऍसिड म्हणजे वातरक्त म्हणजे ज्यांचं युरिक ऍसिड वाढलेलं आहे, सायटिकाचा ज्यांना त्रास आहे, तसंच हृदरोग, मेंदूचे काही व्याधी यांसारख्या क्रिटिकल आजारांवरही बस्तीचा अतिशय उत्तम उपयोग होतो. तसंच ज्यांना ॲमिबियासिसचा त्रास आहे किंवा ज्यांना आव पडतीये किंवा संडास वाटे रक्त पडतंय किंवा ग्रहणी म्हणजे IBS सारखा ज्यांना त्रास आहे अशांनाही बस्ती अतिशय उपयोगी ठरतो.
ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास आहे आणि त्यांना खूप पोट दुखतंय, तर अशा वेळी बस्ती दिला असता पोट दुखणंही कमी होतं आणि मुतखडा शरीराबाहेर लवकर पडून जाण्यासही मदत होते. तसंच मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी किंवा PCOD सारख्या आजारांमध्ये तर बस्ती ही एक वरदान सांगितलेली चिकित्सा आहे. त्यामुळेच बस्ती ही आयुर्वेदामध्ये सर्वश्रेष्ठ चिकित्सा सांगितलेली आहे. पण तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही ही चिकित्सा आजूबाजूच्या वैद्यांकडे जाऊनच करून घ्या. ही ट्रीटमेंट घरी करण्यासारखी नाही. तर हा होता आजचा बस्तीवरचा संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ. तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.